हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा मी क्रोम ब्राउझर वरती आलेलो आहे. या ठिकाणी तलाठी भरती जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती बघा महाभूमी.gov.in या वेबसाईट वरती मी आलोय. आता बघा मी या वेबसाईट वरती क्लिक करतोय तर या ठिकाणी बघा कशा प्रकारे इंटरफेस शो होतोय. तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी आपली साईट आहे मित्रांनो, म्हणजे जी तलाठी भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावरती मित्रांनो आपल्याला सर्व अपडेट्स पाहायला मिळतात तलाठी भरतीच्या, तर ती साईट आता ओपन होत नाही मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की लवकरच मित्रांनो तलाठी भरतीची नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि लवकरच कोणती ना कोणती आय थिंक मित्रांनो, मला असं वाटतं की नॉर्मलायझेशनची जी तुमची लिस्ट आहे मित्रांनो तलाठी भरतीचे, म्हणजे तुमचे किती मार्क्स प्लस झालेत किती मार्क्स मायनस झालेत. तर आता बघा अगोदर ठीक आहे. तर बघा आता जी नॉर्मलायझेशनची लिस्ट आहे ती येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत मित्रांनो येत्या 2 ते 3 दिवसामध्ये. कारण की या ठिकाणी बघा ही साईट ओपन होत नाही मित्रांनो. या ठिकाणी बघा मी ऑफिशियल वेबसाईट वरती आलोय. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा जो तलाठी भरतीचा निकाल आहे मित्रांनो, तो कधीपर्यंत लागू शकतो याविषयी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर बघा मित्रांनो, तुमचा जो तलाठी भरतीचा निकाल आहे ते लावण्याची जबाबदारी TCS कंपनीची आहे. निकाल तुमचा TCS कंपनी तयार करत आहे मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत मित्रांनो रिझल्ट येत नाही तोपर्यंत मित्रांनो निकाल लावता येणार नाही. ज्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पेसा चे विद्यार्थी आहेत किंवा पेसा लागू आहे ज्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो, त्यांचा जर निकाल लावणे शक्य नाही जोपर्यंत मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही, अशी ऑफिशियल अपडेट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ही जी अपडेट आहे मित्रांनो ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. त्यानंतर आता बघा जी सुप्रीम कोर्टाने जी पुढची तारीख दिली होती ती दिली होती 9 जानेवारी 2024. तर आता बघा 9 तारखेची आपल्याला वाट बघायची मित्रांनो. आज बघा मित्रांनो 4 तारीख आहे, 4 जानेवारी. ठीक आहे. तर बघा मित्रांनो आपण वाट पाहूया आणि जवळपास 5 ते 6 दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला समजून जाईल की तलाठी भरतीची जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होणार आहे. तर आता बघा तुमची जो रिझल्ट लावण्याची जबाबदारी आहे मित्रांनो ती आहे सामान्य प्रशासन विभागाची. तर बघा सर्वात पहिल्यांदा आता तुमची तलाठी भरतीची प्रोसेस कशा प्रकारे झाली ती समजून घ्या मित्रांनो. सर्वात पहिल्यांदा पहिली तुमची रिस्पॉन्स शीट आली, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आक्षेप वगैरे घेतले, त्यानंतर दुसरी फायनल रिस्पॉन्स शीट आली आणि त्यानंतर तिसरी परत रिस्पॉन्स शीट आली ज्याच्यामध्ये जवळपास 7 शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे मार्क हे चेंज झाले मित्रांनो. जवळपास 2 मार्क वाढले, म्हणजे 2 प्रश्नाचे मार्क वाढले जवळपास, म्हणजे 4 मार्क वाढले आणि 5 प्रश्नाचे पर्याय हे बदलून देण्यात आले. तुम्ही जर आपल्या चॅनलचे रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला ती अपडेट सर्वात आधी भेटली असेल मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आता बघा तुमची जी अंतिम निकाल रिझल्ट वगैरे तयार आहे, म्हणजे सर्व प्रोसेस तयार आहे, तरी सुद्धा मित्रांनो तुमचा निकाल लागत नाहीये कारण की अडचण आहे पेसा केस. आता बघा सामान्य प्रशासन विभागाकडून भूमी अभिलेखला निर्देश आले की लगेच मित्रांनो तुमचा निकाल लावतील. आता फक्त मित्रांनो जी सुप्रीम कोर्टाची पुढची तारीख होती 9 जानेवारी 2024, तोपर्यंत मित्रांनो आपल्याला वाट पाहायची आहे. एकदा का तो दिवस आला की मित्रांनो त्या दिवशी आपल्याला सर्व गोष्टींचा अनालिसिस करता येईल आणि सर्व गोष्टीची अपडेट सुद्धा मिळेल. ते अपडेट मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर करेनच. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तलाठी भरती रिलेटेड सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.